तुम्ही बघत आहात जनमत मराठी। जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधव भगिनींवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर तालुका येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। अशा प्रकारची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रामनाथ बोडके यांनी दिली। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातर्फे गेल्या काही वर्षांपासून लढा दिला जात आहे। यामध्ये राज्यभर मूक मोर्चा देखील काढण्यात आला होता। तर आता गेल्या काही दिवसांपासून जालना येथे मराठा समाज बांधव भगिनींचे उपोषण सुरू आहे। दरम्यान शुक्रवारी पोलीस दलाकडून उपोषणकर्त्यांवर अमानुष हल्ला झाला। या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटले। याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली। 3 दिवसापूर्वी ती अशी निंदनीय आहे आणि आम्ही तिचा तीव्र निषेध करतोय। आमचे पक्षप्रमुख जे उद्धव साहेब ठाकरे यांनी काल तिथं जाऊन भेट दिली। आपले पवार साहेब असतील त्यांनी पण भेट दिली। सर्व इतर आपले पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील माजी मुख्यमंत्री त्यांनी पण भेट दिली। यांना काय झालं जायला तिथं? म्हणजे आमच्या समाजावर रोष, म्हणजे आमच्या समाजावर असं ते झाल्यावर काय यांनी ते करायचं का? आणि आमच्या समाजाचे मतं घेऊन आणि आम्हाला ते गाड्यात काढतात। आणि मी एवढंच सांगू इच्छितो की यांना आम्ही आता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आमचा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज आहे। आमचे मतं घेता आणि यांची लायकी पण नाही। आम्हाला आमचं असे अवमानुषपणे हल्ला करतात हे लोक। आमच्या मुलाबाळांना छर्य लागलेले आहे, तिथं गोळ्या लागलेल्या आहे। आमचे अण्णांनी सांगितलं आहे मागा की ते कोण जरांगे काय ते आमचे बंधू त्यांच्या खिशामध्ये गोळी आहे, ती गोळी सांभाळून ठेवलेली आहे। कारण की आमच्या मराठी समाजावर जर अन्याय झाला तर इतर कोणताच समाज धावून येत नाही। आमचा मराठी समाज पहिला धावून जातो इतर समाजावर अन्याय झाला तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर तालुका आज सकल मराठा समाजाच्या वतीने आज इथे जमलेले सर्व मराठा समाजाचे व इतर समाजाचे सर्व बांधव आज जो लाठीचार्ज झाला मराठा समाजावर जालन्यामध्ये त्याच्या विरोधात आज त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। तसेच आज सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी भेट द्यायला गेले, परंतु जे सरकारमध्ये बसलेत ते एकही नेता आजपर्यंत तिथं पोचला नाही। याचं काय कारण तुम्ही मगा जो प्रश्न विचारला का मराठी समाजाच्याच हातात सत्ता आहे, परंतु मराठी समाजाच्या हातात जी सत्ता आहे ते अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब। परंतु हे आमच्या मराठी भाषेमध्ये जी बैलगाडी असते त्या बैलगाडीला जुंपलेले 2 बैल आहेत आणि त्यांचा जे बैलगाडी हाकणारा दुसराच मनुष्य आहे ते म्हणजे फडणवीस साहेब। त्याच्यामुळं ते तिथं जाऊ शकत नाही आणि मराठा समाजावर जो अन्याय झाला त्याचा तीव्र शब्दात त्र्यंबकेश्वर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। चांगल्या पद्धतीनं बंदला प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे आणि याच्यानंतर जर असं कृत्य या सरकारनं जर केलं तर सरकारच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरलेली आहे। आज पण उतरलेली आहे, उद्या पण जनता यांच्यासमोर उतरलेली राहणार आहे आणि यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी त्यांनी इलेक्शन लावावं आणि त्यांनी बघावं काय होतं ते। महाराष्ट्राची जनता उद्धव साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे, हे विसरता कामा नये। या ठिकाणी आम्ही त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने जी घटना झाली त्याचा तीव्रपणे निषेध करतो आणि थांबतो। माझं नाव निवृत्ती लांबे, मी माझी शिवसेना तालुका प्रमुख त्र्यंबकेश्वर। माझं नाव दत्तू मोरे। जालन्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये सर्वसामान्य लोक होते, मी पण एक सामान्य नागरिक आहे। पण जी घटना घडली ती घटना आंदोलन करत असताना असा कोणाचा फोन आला का त्यांना गोळीबार करावा लागला, लाठीचार्ज करावा लागली, लोकांचे गानळे फुटले, डोकं फुटलेली, त्यांना गोळीबार करावा लागला। याच्या अर्थ काहीतरी राजकारण चालू आहे याच्यामध्ये आणि जे नेते लोक जे मागणी करत आहेत तिथलं SP CP जे को असेल त्याची तात्काळ बदली करावी सरकारने आणि जे मुख्यमंत्री पदावर जे बसलेले त्यांनी अजून 2 दिवसापासून एक पण त्यांनी प्रतिक्रिया आलेली नाही का ह्या गोष्टी अशा का घडल्या, कोणाच्या सांगण्यावरून घडल्या, अशा कोणाच्या बोलण्यावरून घडल्या। फक्त गृहमंत्री सांगताय का बा आम्ही जे फोन करून सांगितलं का लोकांना जे तुम्ही आंदोलन चिरण्याचा प्रयत्न करा का पायाच्या खाली लोकांना मारा, तुम्ही वरती मारू नका। मग तुम्ही जे फोन करून लोकांना सांगितलं म्हणजे तुमच्या मनात ही शंका होती का आंदोलन चिरण्याची किंवा लोकांना मारण्याची, तुम्ही जे करून दाखवलं लोकांना, तुम्हाला त्याच्या महाराष्ट्राची जनता तुम्हाला मतपेटीमधून उत्तर देणार आहे। तुमची लायकी तुम्हाला दाखवून देणार आहे। बस मी एवढं
खरं तर रिझर्वेशन हा मॅटर मी स्वतः हाताळलेला माणूस असल्याकारणाने मी एकदम सविस्तर 2 मिनिटात सांगतो, तुम्हाला समजेल असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट मराठा समाजाने हे काळजीपूर्वक समजून घ्या. रिझर्वेशन आत्ता सुप्रीम कोर्टाने नाकारलं असल्यामुळे आपलं रिझर्वेशन पार्लमेंटमधून मिळणार आहे. त्याच्यामुळं राज्य सरकारचा याच्यामध्ये कुठलाही रोल नाही आहे. त्यामुळे आपण सर्वात पहिले देवेंद्र फडणवीसांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जे आता ह्या लोकांवर ॲलिगेशन्स करतायत की उद्धव ठाकरेंनी रिपोर्ट चुकीचा दिला, अजितदादाने, आता ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहेत, अजितदादा तुमच्यासोबत आहेत. मग तुम्ही मला हे लोकांना, मराठा समाजाला वेड्यात काढायचे धंदे देवेंद्र फडणवीसांनी बंद करावेत सर्वात पहिले, आणि मराठा समाजाची दिशाभूल करणं बंद करावं. सर्वात महत्त्वाचे, मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर पार्लमेंट लोकसभेमध्ये बिल मांडायचं आणि त्याच्यामध्ये राज्यसभेमध्ये पास करायचं आणि राष्ट्रपतीची सही करून कायदा करायचा. आता हा त्यांना मॅटर मेन मुद्दा दुखण्याचा मुद्दा आहे. त्यांना फक्त मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, त्यांना सगळ्यांना द्यावं लागेल, जाटांना द्यावं लागेल, पटेलांना द्यावं लागेल. त्याच्यामुळे ते मराठा आरक्षणांना हे भाजप सरकार विरोध करतं आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आणि आरक्षण हे केंद्र शासनाकडे अडकलेलं आहे, राज्य शासनाचा संबंध राहिलेला नाही. हे मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो. आपल्याला जे काही टार्गेट करायचं आहे ते केंद्र सरकारला करावं लागेल, त्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. धन्यवाद. 100% ह्या घटनेचा निषेध करतो. साधी गोष्ट आहे, एकदम शांततेत कायद्याच्या चौकटीत उभं राहून का आंदोलन चालू होतं. कोणाला दगडफेक नाही, कोणाला भांडाभांड नाही, काही नाही, कोणाला घोषणा नाही. उपोषणाला बसणाऱ्या माणसाला तुम्ही लाठीचार्ज का करतात? का तुमच्यात धमक नाही राज्य चालवायची? सिद्ध झालं आहे देवेंद्र फडणवीस आणि हे जे आत्ता जे मोरे साहेबांनी सांगितलं ना, हे दोघं बैल आहेत. कोण? मराठा समाजाचे, एक बारामतीचा आणि एक ठाण्याचा. हे आणि त्याची व्यसन ही सगळी फडणवीसांच्या हातात आहे. त्याच्यामुळे हे मराठ्यांचे हाल आहेत. यांच्यात हिंमत नाही निर्णय घेण्याची. या पत्रकार परिषदेप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा त्याचप्रमाणे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून सरकारवर तोफ डागण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे नेते असून ते फक्त बैलगाडीचे बैल असून त्या बैलगाडीला चालवणारे गृहमंत्री हे फडणवीस असून त्या फडणवीस यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि फडणवीस यांच्या सांगण्यावरून जालना जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला. या पत्रकार परिषद प्रसंगी शिवसेना युवासेना उपजिल्हा समन्वयक रामनाथ बोडके, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष निवृत्ती लांबे, त्र्यंबकेश्वर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिनकर मोरे, युवा नेते कैलास खांडबाले, महिरावणीचे सरपंच सोमनाथ खांडबाले, तुकाराम मोरे, खंडू बरबडे, शिवाजी शिंदे, उत्तम मोरे, सुनील मोरे, शिवाजी शिंदे, शांताराम मोरे, दत्तू मोरे, भगवंता मोरे, कैलास बोडके, जगन मोरे, बचू मेंगाळ आदींसह मोठ्या प्रमाणात मराठी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जबाबदारी न्याय हक्काची.